आज आपला इतका दिवस खराब जाईल म्हणून वाटलं नव्हतं. असं नाही मित्रांनो, पहिल्यापासून बघा. तर कसं आहे मग पब्लिक, मी तुमचा लाडका हो मग काय सकाळ सकाळी चाललो होतं डायरेक्ट नाथापूरला. ते मग कशासाठी कपडे आणायला. हा मित्रांनो, रस्त्याला नाव नाही ठेवायचं. रस्ता असला टापटाप होता की डायरेक्ट आपण 100च्या स्पीडने चाललो होतं नाथापूरला. डायरेक्ट पोहोचलो बरं का कपड्याची दुकानात. नाथापूर मधली 1 नंबरची दुकान होती. काय कपडे घेतले डायरेक्ट म्हणलं चला आता नाथापूर मधून आपला व्हिडिओ कोणी बघत का नाही कॉमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. तुम्हाला माहिती ओमभाऊ गावाकडे आले रानात चक्कर नाही मारली आता असं होणारच नाही. आपल्या गावापासून रान थोडेसे अंतरावर आहे, पण नदीला पाणी आलं का डायरेक्ट 2 किलोमीटरवरूनच यावं लागते. हा नाद करायचा नाही. मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ तर बघतात पण फॉलो आणि सबस्क्राईब तर करीतच नाही. असं कम करायला लागले ते तरी सांगा मला. मित्रांनो, आपण डेली इथं व्हिडिओ टाकीत राहणार, कारण कसं हार मानायची नाही. एक दिवस सक्सेस नक्कीच भेटेल. त्यातच आला आपल्या राणीच पिल्लू लय मोठं झालं, ते पण डायरेक्ट कापसाच्या मागच जाऊन बसलो होतं. त्याला उचलला हाताने डायरेक्ट ये म्हणलं समोर भेट होतं, पण त्याला असलं भारी दिसतंय. मित्रांनो, कमेंट मध्ये नक्की सांगा. राणी म्हणली तू कमी उचलून घेते, मी उचली ना, त्यामुळे लगेच तिने खालट्या करायला लावलं आपल्याला. खरंच मित्रांनो, आईचे प्रेम हे वेगळंच असते. मित्रांनो, आपल्याला बाज बसायला नसली तरी जमन, पण राणीला बाज बसायला लागते, त्याशिवाय बसतच नाही. बाजरीत लय मोठं गवत झाल्यावर डायरेक्ट झोपलो होतो कोळपे. शेतातले चक्कर तर मारून झालती आपली. म्हणलं चला डायरेक्ट आता बीड. मुंबईला आरक्षणासाठी व्हिडिओ लढणार आणि आपल्या गावातून कोणी जाणार नाही असं होणारच नाही. सगळी मित्र कंपनी निघली होती डायरेक्ट आपली मुंबईला. बीडला निघलो, पण अर्ध्या वाटत आपल्या गाडीने धोका दिला. डायरेक्ट पंक्चरच झाली. मग काय डायरेक्ट नवं टूप दिलं टाकून. म्हणलं झंझटच नको आता. त्यामध्ये मित्रांनो, अडचणी तर येतच राहील. आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. असे ब्लॉग पाहण्यासाठी आपला फॉलो आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटू मित्रांनो डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये.